धुले शहर में छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के चबूतर के नाम पर शहर के महत्वपूर्ण जमीन हड़पने के लिए प्रशासकीय अधिकारियों ने न्यायालय में झूठे और भ्रामक शपथ पत्र पेश किए। ऐसा गंभीर आरोप शिवसेना नेता और माजी विधायक अनिल गोटे ने लगाया। अनिल गोटे ने राज्य के मुख्य सचिव से संबंधित अधिकारियों के खिलाफ भारतीय नागरिक सुरक्षा सहित BNS की धारा 218 और 175 के तहत फौजदारी कार्रवाई की अनुमति मांगी है। इस मामले में प्रशासकीय क्षेत्र में खलबली मचा दी। धुळे शहरामध्ये 1962 साली उभा केलेला शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा होता। ती जागा अग्रवाल कुटुंबाची आहे आणि महापालिकेने त्या जागेवर पहिल्या जागेत 87 वर आम्ही बांधतोय, नुसता 87। आम्हाला माहितीच्या अधिकारात माहिती 32-85 वर बांधतोय। भूमापन अधिकाऱ्यांनी सांगितलं 332-86 वर बांधतायत आणि आता ॲफिडेव्हिट केले हायकोर्टामध्ये की आम्ही 32-87 वर बांधतोय। शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाच्या पुतळ्याबद्दल निश्चित जागा कुठली हे माननीय न्यायालयाने विचारलं, सप्टेंबर सांगायला सांगितलं, ते खुलं सांगता तुम्ही। धुळ्याच्या SP-ने तर कहर केला, त्याला विचारलं शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्यामुळे अडथळा होईल का, तर त्याने सांगितलं ते शाहू चित्र मंदिरमध्ये तो पुतळा उभा होतोय, चारी बाजूने त्याला भिंती आहेत, त्यामुळे वाहतुकीला अडथळ्याचा प्रश्न नाही। त्या कोण सारे असे मूर्ख लोकांना IPS केले काय, त्याला शिवाजी महाराज कळत नाही, शाहू महाराज कळत नाही काय। हा सगळा शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा अपमान आहे। महाराष्ट्रात श्रद्धेला जर तडा देण्याचं काम आहे आणि मी याविरुद्ध आज राज्याचे मुख्य सचिव, केंद्र सरकारचे पर्सनल त्यानंतर गृह सचिव आणि अन्य सचिवांना नोटिसा दिलेल्या आहेत। हे या तुमच्या अधिकाऱ्यांना खोटे ॲफिडेव्हिट केले, फसवणूक केली, याविरुद्ध आम्हाला तुम्ही भारतीय नागरिक संहितेच्या 218 कलमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्या। त्याने दिली नाही तर मी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल काय, आणि त्या ठिकाणावरून मी गाईडलाईन केली।